एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपालिका आणि 2 नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला अगदी काही वेळ शिल्लक राहिलेला आहे। अशामध्येच सर्वच कार्यालयांमध्ये उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी सुद्धा मोठी गर्दी केली आहे। या ठिकाणी वाढलेल्या गर्दी आणि संभाव्य तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। नगरपालिका परिसरात आणि आसपासच्या परिसरात पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था बघायला मिळते। कोणतेही अनावश्यक जमाव किंवा गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांकडून काटेकोर दक्षता घेतली जाते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। जळगाव जिल्ह्यात तब्बल 16 नगरपालिका आणि 2 नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी वाजल्यानंतर आज शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी दिसून येत आहे। आपण जर बघू शकतो तर उगे काही तास या ठिकाणी उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ शिल्लक असतानाच मात्र या ठिकाणी नगर परिषद कार्यालयामध्ये उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी तसेच विविध कागदपत्र पडताळणी करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। आपण नशिराबादच्या या नगर परिषद कार्यालयामध्ये आहोत की जशा पद्धतीने युद्ध पातळीवरती उमेदवार असो किंवा प्रशासकीय अधिकारी असो त्या पद्धतीने या ठिकाणी कामकाज करताना दिसून येत आहे। अवघे 2 तास या ठिकाणी शिल्लक असतानाच मात्र प्रत्येकाने आपापल्या पक्षाचा उमेदवारी अर्ज असेल किंवा अपक्ष उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करण्याच्या युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्यानंतर प्रशासन देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी सज्ज झाल्याचे चित्र दिसून येत आहे। येत्या काही तासानंतर या ठिकाणी नेमका उमेदवार कोण रिंगणात उतरणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असलं तरी नशिराबादच्या नगरपालिकेमध्ये आपण जर बघतोय तर महायुती विरुद्ध राष्ट्रवादी अशी समोरासमोर लढत या ठिकाणी होईल। त्याच करता या ठिकाणची भाजप सेना विरुद्ध राष्ट्रवादीची ही लढत समोरासमोर होत असल्यामुळे ऐनवेळी यांची महायुती तुटल्यानंतर राष्ट्रवादीने वेगळा निर्णय घेतल्यामुळे या ठिकाणी नशिराबादच्या नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे। प्रत्येक जण आपल्या शक्ती प्रदर्शन करत गावातून मिरवणूक काढत रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहे। त्याचमुळे अवघे काही तास शिल्लक असतानाही या ठिकाणी नशिराबादच्या नगर परिषदेमध्ये नेमकी समोरासमोर लढत कोणत्या नगरसेवकाची होते नगर अध्यक्षाची होते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये नेमका पहिला नशिराबादच्या या नगर परिषदेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।